हर घर तिरंगा अभियानाची देशभरात सुरुवात. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी अंदमानमध्ये तिरंगा ध्वज फडकावून या अभियानाचा केला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं या लढ्यातल्या क्रांतिकारकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा. धोरणात्मक भागीदारीसह ऊर्जा सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर दिला भर. ऑपरेशन सिंधूरनं संरक्षण दलाच्या अपरिमित शौर्याचं दर्शन घडवल्याचे संरक्षण मंत्र्यांचे सिंधूर महारक्तदान यात्रेमध्ये गौरवोद्गार. महाराष्ट्रातले सुमारे 1000 क्रीडापटू सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान पोलीस गृहसंकुल निवासी इमारतीचं केलं उद्घाटन. CPR रुग्णालयाच्या नूतनीकरण कामांचंही केलं लोकार्पण. महाराष्ट्र टँकर मुक्त करण्यासाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचं मोलाचं योगदान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. डांगे यांच्या आत्मचरित्राचं केलं प्रकाशन. जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम. आणि कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत चीनच्या हान चीन शीवर मात करून भारताच्या अस्मिता चलिहानं पटकावलं विजेतेपद.